स्वराज्याचा गौरव पडद्यावर रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित। नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी। आपण पाहत आहोत माध्यम वृत्त। गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी हा चित्रपट अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा भव्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसत आहे। या चित्रपटाद्वारे रितेश देशमुखने पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपले कसब सिद्ध केले आहे। त्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली असून त्याच्या लूकचे आणि अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रसिद्ध संगीत जोडी अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे। चित्रपटाची गाणी आणि संगीत प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करत आहे। चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल इफेक्ट्स VFX जागतिक दर्जाचे असून शिवकालीन काळ जिवंत करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे। चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने चित्रपटगृहे दणाणून गेली आहेत। सोशल मीडियावरही #राजा शिवाजी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे। हा केवळ चित्रपट नसून प्रत्येक मराठी माणसासाठी एक भावना आहे। रितेश देशमुख यांनी महाराजांचा इतिहास अतिशय सन्मानाने आणि भव्यतेने मांडला आहे, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली। काय लातूर घरच आहे आणि जेव्हा मी चित्रपट दिग्दर्शित केलाय तेव्हा मी पहिला दिवस हा लातूरमध्येच घालवला आहे। म्हणून वेळ जेव्हा आला होता तेव्हा पहिल्या दिवशी मी लातूरला होतो। आजही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवरती हा चित्रपट बनवला राजा शिवाजी। आज त्याचा पहिला दिवस आहे आणि परत एकदा पहिला दिवस ज्या ठिकाणी माझा जन्म झाला लातूरच्या धरतीमध्ये मातीमध्ये तिथंच येऊन पहिला शो पाहतोय। आनंद होतो। राज्यभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, जवळपास सगळीच थिएटरचे फुल आहेत, हाऊसफुल आहे। काय कसं बघताय? नाही, खरं म्हणजे सर्व प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना आणि जे लोक जाऊन थिएटर्समध्ये शोज हाऊसफुल करतायत त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे। हा चित्रपट जेव्हा बनवला होता त्यावेळेस असं वाटत होतं की तो आम्ही बनवतोय, परंतु जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा असं वाटतं की हा चित्रपट आता लोकांनी तो स्वतःचा आहे असं मानतायत। त्याबद्दल मी सर्वांचे खरंच मनापासून आभारी आहे। दादा, शिवाजी महाराजांची प्रत्यक्षात तुम्ही भूमिका केली त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं की नवीन ऊर्जा तयार झाल्यासारखं वाटत होतं? नाही, काय की मी ह्यापूर्वी म्हणालो की आपण सगळेच महाराजांचे मावळे आहोत आणि जेव्हा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला मी तेव्हा केलाही, त्या दिवशी सुद्धा माझी जी भावना होती ती एका मावळ्याचीच होती। आज चित्रपट प्रदर्शित होत आहे, आज सुद्धा भावना ही एका मावळ्याचीच आहे आणि एका मावळ्यांनी आपल्या महाराजांना केलेली एक मानवंदना आहे। थँक्यू।